पुलवामातील अनंतपुरा येथील झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलंय। पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून या 7 जणांना पकडलंय। या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईतल्या सुरक्षेत वाढ केली आहे, त्यामुळे मुंबईवर दहशतवादाची काळी सावली पाहायला मिळतेय। काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूत कर्फ्यू लागू झालाय। जम्मूत सगळी इंटरनेट सेवा बंद केली असून दहशतवादी हल्ल्याचा स्थानिकांनी निषेध केलाय, तर गुजरनगर चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत। पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारकडून ठोस पावलं उचलली जात असून आज दिल्लीमध्ये तातडीची सर्वपक्षीय बैठक आहे। यात सरकारकडून पुलवामा हल्ला, त्यानंतरच्या घडामोडी आणि पुढे केली जाणारी संभाव्य कारवाई याबाबत तपशीलवार माहिती दिली जाण्याची शक्यता आहे। पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीहून त्यांच्या मूळ गावी रवाना झालंय। आज सर्व शहीदांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत। पुलवामातल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री, राज्यपालांनी श्रद्धांजली वाहिली। राजनाथ सिंह यांनी शहीदांच्या पार्थिवाला खांदा देत अतिशय भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व लष्करी अधिकाऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले। पुलवामातील शहीद जवानांना दिल्लीच्या पालम विमानतळावरती काल संध्याकाळी आणण्यात आलं होतं आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना श्रद्धांजली वाहिली। तसंच राहुल गांधी यांनी सुद्धा हजर राहून जवानांना श्रद्धांजली वाहिली। महाराष्ट्राचे संजय राजपूत आणि नितीन राठोड हे 2 जवानही या हल्ल्यामध्ये शहीद झालेत। दोन्ही जवान बुलढाण्यातील असून त्यांचं पार्थिव आज औरंगाबाद आणि त्यानंतर त्यांच्या गावी दाखल होईल। बुलढाण्यातील जवान नितीन राठोड हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले। त्यांचं पार्थिव आज बुलढाण्यामध्ये दाखल होत असून रात्रीपासूनच त्यांच्या घरासमोर फार मोठी गर्दी आहे। शहीद नितीन यांच्या पार्थिवाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कुटुंबियांना तर अश्रू अनावर झालेत। नितीन राठोड हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चोरपांगरी गावाचे रहिवासी। नितीन राठोड यांना वीरमरण आल्याची बातमी समजता त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। पत्नी आणि आई वडिलांच्या सुद्धा डोळ्यातील अश्रू थांबण्याचं ते नाव घेत नाहीये। संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी नातवाला सुद्धा सीमेवर जाण्यासाठी सज्ज करणार आहे। तशी वेळ आली तर मी सुद्धा बदला घ्यायला सीमेवर जाईन, अशी प्रतिक्रिया शहीद नितीन राठोड यांच्या वडिलांनी दिली आहे। राजस्थानमधील भरपूरमधील जितराम गुर्जर यांनाही दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलं। शहीद झालेले जवान भरतपूरमधील सुंदरावली गावचे रहिवासी होते। पुलवामामधील हल्ल्यात जितराम शहीद झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळताच घरी शोककळा पसरली। शहीद जवानांचा बदला भारत सरकारनं घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बिहारच्या तारेगडा मठचे सुपुत्र संजय कुमार सिन्हा यांच्या मुलीचं अगदी 15 दिवसात लग्न होतं, त्यामुळे सुट्टी घेऊन परत येतो असं आश्वासन त्यांनी घरच्यांना दिलं। मात्र पुलवामाच्या हल्ल्यात ते शहीद झाल्याची बातमी कुटुंबियांपर्यंत येऊन धडकली आणि घरातल्या आनंदी वातावरणावरती दुःखाची सावली पसरली। भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलंय। माझ्या दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषवरती पाठवणार आहे। माझा दुसरा मुलगा भारतमातेसाठी देण्यास मी तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शहीद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनी दिली आहे। काश्मीरच्याच राजौरी जिल्ह्याचे सुपुत्र नसीर अहमद हे देखील या हल्ल्यामध्ये शहीद झाले। त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 2 मुलं आहेत। या हल्ल्याचा लवकरात लवकर बदला घेण्याची मागणी त्यांच्या कुटुंबानं केली आहे। पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाऊ नये असंही कुटुंबियांचं म्हणणं आहे। जवानांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल असा थेट इशारा मोदींनी दहशतवाद्यांना दिला। हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय रागात असून याचा निषेध करत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करणार असल्याचं मोदींनी सांगितलंय। अशा कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचा थेट इशारा मोदींनी पाकिस्तानला दिलाय। सोबतच आता पाकिस्ताननं काश्मीरला विसरावं असं देखील मोदींनी सांगितलंय। पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्या असा संतप्त सूर देशभरातून उमटत असतानाच दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी वेळ आणि जागा तसंच कारवाईचं स्वरूप कसं असेल हे सगळं ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सुरक्षा दलांना दिलंय, असं पंतप्रधानांनी झाशीतल्या जाहीर सभेत सांगितलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाशी लढण्यासाठी रशिया सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलंय। तुम्ही प्रत्युत्तर द्या, रशिया सहकार्य करेल असं पुतीन म्हणाले। जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध होतोय। अमेरिका, फ्रान्स, रशियाकडून हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असून निषेध केला जातोय। अमेरिका, रशिया भारतासोबत असल्याचं दोन्ही देशांकडून सांगण्यात आलंय। पाकिस्तानची नाकाबंदी करण्यासाठी भारत सरकारनं वेगवान घडामोडी सुरू केल्या आहेत। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अजित डोवालांशी चर्चा झाली आणि त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की होणार आहे।
जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येतोय. दुसरीकडे पाकिस्ताननं हा हल्ला आपण घडवून आणला नसल्याच्या बोंबा ठोकल्या खऱ्या, मात्र त्यांच्या मीडियानंच पाकचा खोटा चेहरा उघडा पडलाय. पाकिस्तानमधील मीडियानं या हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक म्हटलंय. पुलवामा हल्ल्यानंतर मेहबूबा मुफ्तींनी अल्पसंख्याकांच्या नावावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर अल्पसंख्याक राहत असलेल्या जागेत सुरक्षा वाढवावी अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्या महिला पत्रकारानं व्यक्तिगत फेसबुक अकाउंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवणारी संतापजनक पोस्ट केल्याचं समोर आलं. 56 इंचाच्या तुलनेत 44 भारी पडले अशा आशयाचं ट्विट करत निधी सेठ हिनं #हाऊस द जोश असा हॅशटॅग वापरला आणि याची दखल घेत तिचं तातडीनं निलंबन केलंय. एकीकडे पाकनं केलेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरात निषेध होत असताना पुण्यात एका टीसीनं पाकिस्तानच्या समर्थनार्थ पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. कुमार उपेंद्र बहादूर सिंग असं त्याचं नाव असून देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याचं निलंबन करण्यात आलंय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही पुलवामा हल्ल्यानं दुःख अनावर झालंय. सीमेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना सामग्री पुरवण्याचं काम मी आजही करेन असं अण्णांनी म्हटलंय. दहशतवादी हल्ल्यानं अण्णा व्यथित झालेत. बारामतीच्या MIDC मध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी निवडणुका बाजूला सारून पाकिस्तानशी थेट युद्ध करावं आणि त्यांना धडा शिकवावा अशी मागणी अनेकांनी केली. तसंच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या. वाडा इथे ग्रामस्थांनी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खंडेश्वरी नाक्यापासून कॅन्डल मार्च काढला. यावेळी कॅन्डल मार्चमध्ये लहान मुलांपासून शहरातील व्यापारी आणि महिलांनीही सहभाग घेतला. पुण्यातल्या गणेश मंडळातर्फे पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसंच भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला. नाशिकमध्ये गोदावरीची आरती करून पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रामकुंडावर कार्यक्रम आयोजित करून शहीदांच्या नावे नदीत दिवे वाहण्यात आले. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना इचलकरंजीमध्ये श्रद्धांजली वाहिली गेली. यावेळी विविध हिंदुत्ववादी, सामाजिक आणि राजकीय संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवा अशी मागणी करण्यात आली. अहमदनगरमध्ये मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. यावेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तसंच शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत मुस्लिम बांधवांनी भारत माता की जयचे नारे दिले. रायगडमधील पोलादपूर इथे जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ पाकिस्तान विरोधात गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण झाली. यावेळी नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये वधूवरांनी विवाहापूर्वी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. भाग्यश्री आणि बालाजी यांचा विवाह 15 फेब्रुवारीला झाला. यावेळी विवाहापूर्वी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया वधूवरांनी दिली आहे. जळगावच्या पुरुषोत्तम नेवे या माजी सैनिकांना आपल्या मुलाच्या विवाहप्रसंगातच मंगलाष्टक थांबवत जवानांना भर मंडपात श्रद्धांजली अर्पण करून देशप्रेमाची प्रचिती दिली. नेवे यांनी भारत पाक सीमेवरती अखनूर इथे 5 वर्ष सेवा बजावली आहे. पुलवामात झालेल्या हल्ल्याचा निषेध करत पुण्यात काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तानं पत्र लिहून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसचे कार्यकर्ते अमित बागुल आणि त्यांच्या 50 मित्रांनी रक्तानं पत्र लिहिलं. 40 गेले तर 4000 मारा किंवा हल्ल्याची जबाबदारी घेत राजीनामा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. जवानांवर झालेल्या हल्ल्याचा जम्मूच्या शहीद चौकात निषेध करण्यात आला. यावेळी नागरिकांनी पाकविरोधी घोषणाबाजी केली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. जम्मू काश्मीरच्या दोडा भागात भाजपच्या वतीनं आयोजित आंदोलनात अनेक नागरिक भर पावसातही सहभागी झाले होते. यावेळी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. गुवाहाटीमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी जवानांना श्रद्धांजली अर्पण केली तसंच पाकविरोधी घोषणाबाजी केली. लेहच्या स्थानिक नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून पुलवामातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. लडाख बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीनं या कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेक स्थानिक सहभागी झाले होते. हा हल्ला भ्याड आहे. हा हल्ला काल झाला आणि आज एका म्युझिक कंपनीनं पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला घेऊन एक गाणं लॉन्च केलं. त्याला मनसे चित्रपट सेनेनं विरोध केला. यापुढे कुणीही पाकिस्तानी गायक किंवा कलाकार यांना काम दिलं तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असं मनसेच्या अमेय खोपकर यांनी म्हटलंय. पुलवामा इथे सीआरपीएफच्या ताफ्यावरती गुरुवारी झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज बॉलिवूडमध्ये बंद पाळला जातोय. दिल्लीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुलवामा हल्ल्यामुळे सुरू असलेल्या परिस्थितीवरती चर्चा झाली. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी संपन्न झालेल्या बैठकीला राहुल गांधी, मनमोहन सिंग तसंच अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
काश्मीरमध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. तसंच शहीदांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार असून 2 जाहीर सभांना देखील ते संबोधित करतील. सांगलीच्या तासगावला मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली. ते ज्या हेलिकॉप्टरमधून आले ते सूतगिरणी मैदानावरती उतरण्याऐवजी सैनिक शाळेच्या मैदानावरती उतरलं. त्यावेळी प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. खरं तर केंद्रीय मंत्री गेहलोत यांच्यासाठी या मैदानावरती हेलिपॅड बनवण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर तिथे उतरवलं गेलं. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी आज रात्री 10:45 ते पहाटे 4:15 विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय. या वेळेदरम्यान पुलाचं गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे. आणि चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी भागात काल तुफान गारांचा पाऊस झाला. सुमारे तासभर बरसलेल्या या पावसानं सगळ्यांचीच त्रेधा उडवली. घरं आणि शिवाराच्या आसपास गारांचा खच पडला होता. चंद्रपूर शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण होतं तर शहरात संध्याकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.